असे मस्त आपले गरमागरम पालकचे रोल तयार झालेले आहेत. खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही हे सॉसबरोबर किंवा चहाबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत पालक रोल. तर त्यासाठी मी इथं 10 ते 12 पालकचे पानं घेतलेले आहेत. असे थोडेसे असे साईजनं मोठे आहेत आणि असे ताजे एकदम फ्रेश पालक आहे. तर व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत मी पालकची पानं. इथं मी 4 बटाटे घेतलेले आहेत. असे छोट्या साईजचेच बटाटे आहेत. बॉईल करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत. आपल्याला जास्त बारीक नाही, थोडेसे असे जाडच ठेवायचे आहेत. तर व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहेत बटाटे. यामध्ये घालायचं आपल्याला मी एक छोटा कांदा एकदम असा बारीक करून घेतलेला आहे, बारीक कापून. त्यानंतर मी 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं बारीक असं जाडसर कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला घालायची पाव चमचा हळद, थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तुम्ही हिरवी मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला कोटिंगसाठी बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे पालक रोलसाठी. मी तर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, लाल मिरची पावडर आणि मीठ. आता आपल्याला थोडं पाणी घालून याचं व्यवस्थित असं थोडंसं घट्टसरच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं. आपल्या पालक रोलला कोटिंग बसेल असं आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही आहे. असं व्यवस्थित पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर मी इथे एक पालकचं पान घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला अंथरून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला हे बटाट्याचं स्टफिंग व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पालकला. अशा प्रकारे आपल्याला आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी रोल बनवलेला आहे. आता सगळे आपल्याला अशा प्रकारेच रोल बनवून घ्यायचे आहेत पालकच्या पानाचे. अशा प्रकारे मी सर्व रोल बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे बेसन पीठचं मिश्रण केलेलं त्यामध्ये बुडवून हे रोल तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये आता आपण जे बेसन पिठाचं मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये आपल्याला हे रोल बुडवून तळून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित बुडवायचे आहेत. यामध्ये सोडायचे आहेत आपल्याला तेलात. असे व्यवस्थित आता व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. असे क्रिस्पी झाले पाहिजे आपले रोल.
असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत आपले पालकचे रोल. कलरसुद्धा असा मस्त झालेला आहे. असे कुरकुरीत झालेले आहेत आपले पालक रोल. असे मस्त तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता असे मस्त तळलेले आहेत आपले रोल. एका डिशमध्ये काढून घेऊया. असे मस्त झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. बाकीसुद्धा राहिलेले आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. असे गरमागरम आणि चटपटीत असे पालकचे रोल आपले तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.